हा, ठीक आहे. तर बघा, अ, थोडक्यात म्हणजे काय, तर एक ज्वारीचा दाना जमिनीमध्ये पडला तर त्याच्यापासून 100-200 दाणे निर्माण होतात आणि त्या एका कणसाला लागलेल्या दाण्यांना काही चिमण्या पाखरं खातात, त्यातले काही गळून जातात रस्त्यामध्ये आणि उरलेलं जे पिठाच्या चक्कीत जातं त्याच्यापासून मिळते ती भाकरी. अशाच पद्धतीनं क्राऊड फंड हा एक कॉन्सेप्ट आहे. कारण कुठलीही गोष्ट बघा, विमानाचा शोध लागला, पण विमानाचा शोध कशाच्या आधारे लागला, तर आपण कुठंतरी पक्षी आकाशामध्ये झेपावत होते आणि मग त्याचंच अनुकरण, त्याला बघूनच, त्याला डोळ्यासमोर ठेवूनच तशाच प्रतिकृती विमानाची निर्माण झाली. म्हणजे कुठंतरी एक संदर्भ लागतो, लक्षात घ्या, कोणतीही गोष्टीसाठी एक संदर्भ लागतो. तशा पद्धतीनं हा जो क्राऊड फंड आहे, हा क्राऊड फंड सुद्धा आमच्याकडे पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे, ज्याला आपण एक वेगवेगळ्या पद्धतीनं देणगी, डोनेशन, वेगवेगळ्या नावाने आपण त्याला वापरत असतो. मग त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की मंदिरांमध्ये देणगी देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मग मंदिरामध्ये देणगी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिली जाते. पण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात पैसे, सोनं नाणं, दागिनं याच्यामध्ये दिली जाते. तर हा जो जमा होणारा फंड आहे त्याला क्राऊड म्हटलं जातं. क्राऊड म्हणजे काय, तर क्राऊड म्हणजे गर्दी. गर्दीतून जमा झालेला पैसा, गर्दीतून जमा झालेली देणगी, त्याला आपण म्हणतो क्राऊड फंड. लक्षात ठेवा. आता पलीकडे आलो आपण, तर आपल्याकडे दुसरी एक पद्धत आहे. मी काल तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं की माझ्याकडे काही नातेवाईक, आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण काही लोकांमध्ये मिसळत असतो, जात असतो, येत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं कोणाशी संबंध असतात, हितसंबंध असतात. मग कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जाताना मग काहीतरी आपल्याकडे एक भेट वस्तू घेऊन जाण्याची पद्धत आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण भेटवस्तू म्हणजे पूर्वी जर बघितलं तर मग कोणी बादल्या न्यायचे, कोणी ताट तांबे न्यायचे, बरोबर ना? काही घड्याळ न्यायचे, अशी पद्धत होती. आणि मग ती कालांतरानं ती बदलत पण गेली. मग अगदी 1 रुपयापासून आहेर करण्याची पद्धत आता आपण ते बघत आलोय सगळं, काही कपडे घेऊन जाणे. तर अशा पद्धतीनं आपण लग्नामध्ये जो काय आहेर देत असतो तो सुद्धा क्राऊड मधूनच येतो, लक्षात ठेवा. फक्त आता इथं काय परिस्थिती झालेली आहे की इथं क्राऊड जो आहे, या क्राऊड मधून जनरेट होणारा फंड जो आहे तो तुमच्यासाठी युटिलाइज होतो. म्हणजे तुमची परिस्थिती बदलण्यासाठी, तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शेवटी प्रत्येकाने कुठंतरी बघा, कोणीतरी पुढे यावं लागतं. उदाहरणार्थ स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी, स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी, लोकांना त्याचं महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगेबाबांना पुढे यावं लागलं. बरोबर आहे? सर, बरोबर आहे. हा, तसं कुणाला तरी समाजामध्ये माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना कुणाला तरी एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी कुणाला तर पुढे यावं लागतं. मग त्याच्यामध्ये आप्पासाहेब पुढे आले, त्याच्यानंतर आमचे कोरडे साहेब पुढे आले, लांडगे सर पुढे आले, जोगदंड सर पुढे आले, धुळाजी खताळ साहेब पुढे आले, अण्णा भडकवाड आले, पाटेकर सर आले, आमचे यमगर सर आले, बाळकृष्णजी आदलिंगे आले, संतोषजी डोंबाळे आले, ही लोक पुढे आली. म्हणजे कुणीतरी यावं लागेल की नाही पुढं? सर, म्हणजे बरोबर आहे. हा यावं तरी लागेल. तसं हा जो सिस्टम आहे, हा सिस्टम पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला कदाचित निवडलेला आहे, कोणीतरी निवडलेला आहे. पण ही निवड का करण्यात आलेली आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. आज उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वाढती महागाई, आणि ह्या महागाईला तुम्ही थांबवू शकणार नाही, सरकार सुद्धा थांबवू शकणार नाही. का थांबवू शकणार नाही सांगतो तुम्हाला. गेल्या 10 वर्षाखाली जर सोन्याचे दर बघितले तर ते 27-28 हजाराच्या आसपासचे होते. आज ते 73 हजारावर गेलेले आहेत. गेल्या 10 वर्षाखालचे धनधान्याचे किंवा इतर वस्तूंचे दर होते, ते जर बघितले आणि आजचे बघितले तर त्याच्यामध्ये भरपूर तफावत निर्माण झालेली आहे. मग त्या तुलनेमध्ये सरकारी नोकरदारांचा आणि खाजगी नोकरदारांचा पगार वाढलाय का? हॅलो, उत्पन्नात वाढ झाल्या का तुमच्या? नाही सर, नाही सर. बरोबर. हा, आता मग हे आताच्या 10 वर्षातच झालंय का? तर बिलकुल नाही. याच्यापूर्वी सुद्धा बघितलं तर महागाई ही वाढत 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 आली, पण ह्या 10 वर्षामध्ये मात्र तो महागाईचा भस्मासूर खूप मोठा झाला. आता ते रिव्हर्स येणं शक्य नसतं कधी, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये परत वस्तूंवरले सेवा कर,
आता ते थेट 18% गेलेले आहेत. SGST आणि CGST म्हणजे स्टेटची आणि केंद्राची अशी मिळून जीएसटी आता आम्ही पेड करायला लागलेलो आहोत. आणि ही जीएसटी मध्ये सेवा करांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आता ते कमी करणे का न करणे ते सरकारच्या हातात आहे. पण आता सरकार याच्यापेक्षा कमी करू शकत नाही, कारण आता देशावर कर्जाचा डोंगरही मोठा झालेला आहे. मग आता आम्हाला काय, तर रोजगाराची संधी आम्हाला सरकारकडून अपेक्षित आहे का आज रोजी? नाही सर. मग कुठंतरी इथं लोकांमध्ये उदासीनता निर्माण होते, लोकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय. लोक आज जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत, अशा तरुणांच्या जर योग्य त्यांच्या वयामध्ये योग्य वेळेला जर त्यांच्या हाताला काम नाही भेटलं, त्यांना जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं, त्यांना जर योग्य प्लॅटफॉर्म नाही मिळालं, तर तो दिशाहीन होतो, तो भरकटतो, व्यसनाधीन होतो किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजे काय होतं, अपेक्षा भंग झाल्याच्या नंतर तो कोणत्या थराला जाईल याची कल्पना आपण करू शकत नाही. yes or no? सर येस सर, बरोबर आहे. हा. आणि म्हणून मग क्राऊड फंड हा त्याच्यासाठी अतिशय सुटसुटीत आणि सोपा मार्ग आहे. मग क्राऊड फंड काय, तर क्राऊड फंडिंग या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळतो, इथं आयडियाज मिळतात, इथं हा एक प्रोजेक्ट म्हणून आपण सगळेजण काम करू शकतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्टार्टअप करण्यासाठी, न्यू स्टार्टअप करण्यासाठी इथं तुम्हाला बेस आहे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये इथं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण इथं सगळेजण आम्ही एकत्रित येऊन काम करतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मनी म्हणजे तुम्हाला इथं पैसे मिळू शकतात, आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कम्युनिटी बिल्डिंगच्या माध्यमातून इथं चांगला ग्रोथ सुद्धा होऊ शकतो. येस और नो? सर बरोबर आहे. बरोबर. बाकीच्यांचे पण माईक ओपन आहेत, बाकीचे पण बोलत जा जरा, म्हणजे तुम्ही आहात याची मला खात्री होईल. आता याच्यानंतर बघूया आपण हा जो सिस्टम आहे, हा सिस्टम नेमका काय आहे. इझी रिचवे इज न्यू जनरेशन ऑफ ब्लॉकचेन रोबोटिक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर्ल्ड नंबर 1 डिजिटल सिस्टम. हा एक नव्या पिढीचा आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीवरती आधारलेला हा एक प्रोजेक्ट आहे. लक्षात ठेवा, ही कोणतीही मार्केटिंगची कंपनी नाही आहे, किंवा कोणत्याही प्रकारे इथं पैसे गोळा करा, पैसे जमा करा, त्याचं कमिशन वाटप करा, असा कोणताही कार्यक्रम इथं चालत नाही. तर हा एक रोबोटिक द्वारे एक नवीन टेक्नॉलॉजीवरती आधारलेला हा एक क्राऊड फंडिंग बेस्ड प्रोजेक्ट आहे. हा एक सिस्टम आहे, लक्षात घ्या. इथं कोणत्याही पद्धतीनं म्हणजे आपण स्वतः कोणतंही इथं सिस्टम ऑटोमेटेड सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात, कारण काय, हे टोटली डिसेंट्रलाइज प्रोसेस आहे विथ झिरो ह्युमन इन्स्ट्रक्शन. म्हणजे इथं माणूस कोणत्याही पद्धतीचं इथं स्वतः वर्क करत नाही, तर हे सगळं जे आहे हे ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टमच्या द्वारे हे वर्कआउट होतं. आता बघितलं इथं आम्ही, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्हाला हेच समजलेलं नाही, लोक जे गोंधळात पडलेले आहेत, इथं सगळ्यात अगोदर तुमची स्वतःची कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये. रिस्क म्हणजे काय, तर इथं तुम्हाला धोका कोणत्याही प्रकारचा नाही, कोणालाच नाहीये. नो लायबिलिटी, नो इन्व्हेस्टमेंट, नो लेफ्ट राईट, नो MLM. बघा, म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही ऑलरेडी कंटाळलेले आहात पैकी यातली इथं कोणतीच नाही. आणि मग तुम्हाला फक्त आणि फक्त इथं पैसे येतात, आणि ते कसे, एवढंच फक्त शांतपणाने व्यवस्थित जर समजून घेतलं, तर मी तुम्हाला एवढं सांगेन खात्रीपूर्वक की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला करोडपती बनवल्याशिवाय हा सिस्टम सोडणार नाही. सिस्टम काय सांगतो तुम्हाला, तर सिस्टम तुम्हाला सांगत आहे की तुम्ही फक्त आणि फक्त पहिल्यांदा स्वतःचं अकाउंट ओपन करण्यासाठी हा सिस्टमच वर्क करतो की रेफरंड सिद्धांत या बेसवरती. रेफरंड आर्न म्हणजे काय, तर तुम्ही संदर्भित, आता उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे कोणाचं जरी लग्न जमवायचं असेल, तर आपण त्याला संदर्भ देतो की आमका आमच्या नातेवाईकाची मुलगी आहे किंवा मुलगा आहे, आमके आमके पाहुणे खूप चांगले आहेत, बरोबर. म्हणजे आपण रेफर करतो. किंवा दुसरी गोष्ट, एखादा डॉक्टर चांगला असेल तर आपण सांगतो अमुक आमके डॉक्टर हाडाचे खूप चांगले आहेत, अमुक आमके डॉक्टर खूप फलन फलन भारे आहे, एखादा ज्योतिषी चांगला आहे, अशा पद्धतीने आपण सांगत असतो की नाही. हॅलो. होय सर, होय. हा, बाकीच्यांचे पण माईक ओपन आहेत, बोलत जावा, तुम्ही आहेत याची मला खात्री पटल. हा, तर बघा, आपण सांगत असतो तर याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात का. नाही तुम्ही सर. सांगितलं अमुक आमका डॉक्टर खूप चांगला आहे, तर डॉक्टर तुम्हाला पैसे देणार आहे का, तुम्ही त्याची जाहिरात नाही. केली म्हणून. नाही. नाही नाही तुम्ही सांगितलं अमुक आमके होंडाची गाडी घेऊ नका, तुम्ही TVS ची गाडी घ्या,
असं तुम्ही त्या मित्राला सांगितलं, तर तिथं तुम्हाला टीव्हीएस कंपनी काय बक्षीस देणार आहे का? नाही. तरी पण आपण हे काम दररोज करत असतो. आपण सांगत असतो हा पक्ष चांगला आहे, आमका फलाना दुकानदार चांगला आहे, फलाना सोनार चांगला आहे, फलानं लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी हे दुकान चांगलं आहे. आपण हे करत असतो दररोज. वेगळं काही करत नाही आपण. हे कायम करत असतो आणि हे फुकटात करत असतो. इथं सिस्टम तुम्हाला काय म्हणते, तुम्हाला या सिस्टमच्या सोबत यायचं असेल तर तुम्हाला या सिस्टम मध्ये कोणीही व्यक्ती या प्रोजेक्टवरती काम करत आहे किंवा ज्याचं याच्यामध्ये अकाउंट आहे, अशा व्यक्तीकडून तुम्हाला एक रेफर लिंक घ्यायची आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला इथं लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता तुमचा फॉर्म रजिस्टर करण्यासाठी तर कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत आणि या ठिकाणी तुमचं अकाउंट रजिस्टर झाल्याबरोबर तुम्हाला इथं फक्त आणि फक्त 600 डीपी हे तुमचे अकाउंट जनरेट करायला लागतात. मग हे 600 डीपी जे आहेत हे डिजिटल पॉइंट कुठून घ्यायचे आपण, तर ज्याच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्याकडून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता. इझी रिचवे तुम्हाला डीपी देत नाही. इझी रिचवे डीपी विकण्याचा धंदा करत नाही. येस ऑर नो? सर येस येस सर. सर बरोबर आहे. तर बघा, तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही हे 600 डीपी घेऊ शकता. ते तुमच्या खात्यावरतीच येतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं ई-पिन जनरेट करायचे आहे, अकाउंट ऍक्टिव्हेट करायचं आहे. त्यावेळेला फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये ज्या व्यक्तीनं तुम्हाला रेफर लिंक दिली किंवा ज्या व्यक्तीनं तुम्हाला हा बिझनेस सांगितला त्या व्यक्तीकडे 300 रुपये लगेच जातात, कारण त्यांना सांगितलं इझी रिचवे चांगली आहे. बघा, इझी रिचवे चांगले आहे म्हणून सांगायचे पैसे मिळतात आपल्याला पहिला. आता 300 रुपये जातील त्यांना आणि 300 रुपये जे आहेत, जसं तुम्हाला कोणीतरी सांगितलंय, तुमच्या वरच्याला कोणीतरी सांगितलं, असे भरपूर लोकांचा एक समूह तयार झालेला असतो, त्यालाच आपण क्राऊड म्हणतो. त्या क्राऊड मध्ये 300 रुपये हे जातात लगेचच, ते तिथं वाटप होतात. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही कोणाला तरी पूर्वी आहेर केलेला असतो, त्यामुळे लोक आम्हाला सुद्धा आहेर करतात, बरोबर ना? येस सर बरोबर हा आहे. हा बरोबर अशा आहे. पद्धतीनं. हा आता बघा, इथं ज्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे त्या व्यक्तीला फायदा काय, तर त्या व्यक्तीला सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट ओपन केल्याच्या टायमिंग पासून, सेम डे पासून, सेम टायमिंग पासून त्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये ऑन डिफेंड क्राऊड त्याच्यात मिळतील त्याला 1,64,000 असं आपण सांगत असतो, बरोबर ना? मग किती मिळतात हे तुम्हा सर्वांना माहित आहे. आपण सांगतो 1,64,000 रुपये मिळतात. मग ते वर्षाला तुम्हाला 10 ते 15,000 रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला 5 हप्त्यामध्ये ते पैसे जमा होतील, बरोबर? बरोबर आहे. हा आणि मग पैसे टोटल किती मिळतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याचा उल्लेख आता मी इथं काय करणार नाही. आता दुसरा बेनिफिट काय, तर गुगल पे आणि फोन पे आमच्या मोबाईलमध्ये आम्ही स्टोअर केलं, इन्स्टॉल केलं, तर त्याच्यानंतर आम्हाला फक्त फायदा एवढाच आहे की आम्ही त्याच्यावरून ट्रान्झॅक्शन करू शकतो. तसं इझी रिचवे मध्ये गुगल पे फोन पे वरून ट्रान्झॅक्शन तुम्ही फक्त भारतामध्ये करू शकता. इझी रिचवे मध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन पूर्ण देशभर जगभर करू शकता, कुठेही करू शकता. तर तुम्हाला ट्रान्झॅक्शनची फॅसिलिटी आहे. तिसरं बेनिफिट काय आहे, तर तुम्हाला एक जबरदस्त, अतिशय प्रामाणिक आणि खूप चांगला एक ऑफिशियल बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळते. असे 3 फायदे त्या व्यक्तीला होतात. म्हणजे पहिला फायदा अकाउंट ओपन करणाऱ्याचा, 600 रुपये त्याने अकाउंट ओपन केलं, अकाउंट ओपन केल्या केल्या त्याला अकाउंट नंबर, त्याचं पासबुक आणि पासवर्ड त्याला दिला. त्याच्यानंतर दुसरा त्याचा बेनिफिट काय, पहिला बेनिफिट त्याला 1,64,000 रुपये क्राऊड बेसच्या माध्यमातून मिळतील. त्याच्यानंतर बेनिफिट काय असेल त्याचा, तर त्याला इथून ट्रान्झॅक्शन करण्याची सुविधा आहे पूर्ण जगभर, कधीही कोणत्याही वेळेमध्ये. आणि तिसरा बेनिफिट आहे त्याला या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, ज्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणतो, ती इथून त्याला मिळू शकते. आता त्याच्या पुढे फायदा काय, ज्या व्यक्तीचं अकाउंट ओपन झालेलं आहे त्याने फक्त 2 लोकांना रेफर करायचा आहे. कधीही करू शकतो, कोणतंही कंडिशन नाही. पण 2 स्टार होण्याच्या म्हणजे पेमेंट त्याला यायच्या अगोदर त्यानं केलं तर खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन थांबणार नाही. अकाउंट ओपन केल्या केल्या त्या व्यक्तीला दररोज 2 रुपये यायला चालू होतील आणि त्याचा अकाउंट, ज्या व्यक्तीचा अकाउंट ओपन केलेला आहे त्याने स्वतःचा अकाउंट ओपन करायचं आहे आणि दररोज आपला बोनस आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा आहे. यानंतर हे किती दिवस मिळेल, जोपर्यंत ते स्वतःचे 2 रेफर करत नाहीत तोपर्यंत. ज्यावेळी त्याचे 2 रेफर कंप्लीट होतील तिथून पुढे त्याला 5 रुपये यायला सुरू होतील. त्याला फक्त 24 तासामध्ये त्याचा अकाउंट एकदाच ओपन करून त्याला त्याचा फंड त्याच्या अकाउंटमध्ये जमा करून घ्यायचा आहे. इतकंच काम आहे.
आता हे 5 रुपये कुठपर्यंत भेटणार आहेत? तर हे जे आम्ही आता चर्चा केलेली आहे की 1,64,000 रुपये जो आम्हाला इन्कम येतो, हा 1,64,000चा इन्कम हा आम्हाला पहिला येतो तो 1,000 रुपयेचा, आणि ह्या 1,000 रुपये मधून आपले 700 रुपये डेबिट होतात आणि आमचं प्रमोशन होतं 2 स्टार मध्ये. म्हणजे त्याच्या पुढचा इन्कम जो आहे 2 स्टारचा 2,53,600चा हा घेण्यासाठी आम्ही पात्र होतो. तिथपर्यंत म्हणजे 5 लेवल मध्ये आम्हाला 1,64,000 रुपये येत असतात आणि हे 1,64,000 रुपयेचा इन्कम घेण्यासाठी आम्हाला पहिल्या लेवलचा पहिल्या स्टारचा इन्कम येतो 1,000 रुपये तो येईपर्यंत. क्लिअर? क्लिअर. बरोबर आहे सर. हा, आता हे आम्ही बघूया 1,64,000 रुपये आम्हाला कसे येत आहेत. आम्ही 600 रुपये अकाउंट ओपन करण्यासाठी भरले, 600 आमच्याच खात्यावर घेतले, कोणाकडेही भरलेले नव्हते. त्याच्यातून आमचं अकाउंट जनरेट झालं. त्यातले 300 रुपये सॉफ्टवेअर सांगतंय की तुमच्या सिनियरला अपलाईनला गेलेले आहेत आणि राहिलेले 300 हे क्राऊडमध्ये गेलेले आहेत. आता हे कुठं वाटप होतात ते बघूया आपण. पहिल्या स्टारला पहिल्या लेवलचा इन्कम दिलेला आहे 1,000 रुपये, दुसऱ्या लेवलचा इन्कम दिलेला आहे 4,500 रुपये. सॉरी, इन्कम म्हणण्यापेक्षा येणारे अमाऊंट आहे तुमच्या अकाउंटवरती. तिसऱ्या लेवलला 45,000 रुपये, चौथ्या लेवलला 75,000 रुपये आणि 5व्या लेवलला 1,25,000 रुपये. अशा पद्धतीने येणारी ही अमाऊंट आहे आणि त्याच्यातून डेबिट होणारे अमाऊंट आहे. पहिल्या लेवलला होते तुमचे 700 रुपयाचे, दुसऱ्या लेवलला कोणत्याही प्रकारचं डेबिट पडत नाही. तिसऱ्या लेवलला तुमच्याकडून सेंड होणारे अमाऊंट आहे 15,000 रुपये, चौथ्या लेवलचे 25,000 रुपये आणि 5व्या लेवलचे 45,000 रुपये. आणि याच्यातून टोटल निव्वळ तुमचा इन्कम जो प्रॉफिटेबल आहे, ज्यातला 1ही रुपया तुम्हाला कोणालाही द्यायचा नाही, तो 100% तुमचा युटिलाइज अमाऊंट आहे, तो आहे 1,64,800 रुपये. करेक्ट? हा, आता बघूया आपण इथं हे पैसे कसे आलेले आहेत. जे 300 रुपये तुमचे खाली डिस्ट्रीब्यूट होतात ते 50-50 रुपये प्रमाणे होतात. मग हे 50-50 रुपये कुठं जातात? तर पहिल्या लेवलमध्ये 50, दुसऱ्या लेवलमध्ये 50, तिसऱ्या लेवलमध्ये 50, चौथ्या लेवलमध्ये 50 आणि 5व्या लेवलमध्ये 50. आता हे 5 लेवलला वेगवेगळी लोक असणार आहेत, जे नवीन अकाउंट ओपन केलेले, म्हणजे तुमच्या अगोदर ज्या व्यक्तीचं अकाउंट ओपन केले त्याच्या पूर्वीची लोक आहेत आणि ते लोक इतर रांगेमध्ये उभे आहेत. कोणी पहिल्या लेवलच्या रांगेत आहे, कोणी दुसऱ्या लेवलच्या रांगेत आहे, कोणी तिसऱ्या लेवलच्या रांगेत आहे, कोणी चौथ्या लेवलच्या रांगेत आहे, कोणी 5व्या लेवलच्या रांगेत आहे. आणि यांना हे पैसे 50 रुपये प्रमाणे एंट्री येत असताना ती कशी येणार आहे? पहिल्या लेवलला 20 एंट्री येतात, 20 गुणिले 50 असे 1,000 रुपये. दुसऱ्या लेवलला येतात 50 गुणिले 90, तिसऱ्या लेवलला येतात 50 गुणिले 900, चौथ्या लेवलला येतात 50 गुणिले 1500 आणि 5व्या लेवलला येतात 50 गुणिले 2,500. ह्या एंट्री येतात. एंट्री लक्षात ठेवा, तेवढ्या एंट्र्या तुम्हाला दिल्या जातात आणि तेवढी ही रक्कम होते कंप्लीट. आणि मग याच्यातून ही रक्कम तुम्हाला पुढे पाठवायची आहे. पुढे म्हणजे तुम्ही कोणालाही पाठवत नसता, तुम्ही फक्त क्लिक करता, सॉफ्टवेअर मात्र त्याचं युटिलायझेशन करतं. ते आपण पुढे प्लॅन मध्ये पाहणार आहोत. आता थोडक्यात मला सांगायचं आहे तुम्हाला की इथं एक गोष्ट, आज हा प्लॅन होणार नाही, मी तुम्हाला याचं फक्त काय गोष्टीचं कॅल्क्युलेशन मी तुमच्या आठवणीत आणून देतोय. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की बरेच लोक म्हणतात मग 65 लाख रुपये कुठून येतात. मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक अशी गोष्ट विचारतो, तुमच्याकडे 1 लिटर पाण्याची बाटली आहे, 1 लिटर पाण्याची बाटली आहे आणि ती 1 लिटर पाण्याच्या बाटलीचं झाकण खोललं आणि तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये ते पाणी ओतलं तर तिथं 5 लिटर होईल का? नाही. नाही सर. का होणार नाही? का होणार नाही? पातेलं मोठं आहे खूप. लिटर त्यात अजून दुसऱ्याने ओतावं लागेल सर. नाही, मी काय म्हटलंय नीट ऐका. 1 लिटर पाण्याची बॉटल आहे, मी पाण्याच्या बॉटलचं झाकण काढलेलं आहे आणि खूप मोठं पातेलं आहे आणि पाणी 1 लिटर बॉटल जे आहे ती मी त्या पातेल्यामध्ये ओतलेले आहे. पातेलं खूप मोठं आहे, ते 5 लिटर होईल का पाणी? नाही होणार. नाही. का होणार नाही? कारण की पाणी 1 लिटर आहे. पाणी 1 लिटर आहे. येस, पाणीच 1 लिटर आहे, त्यामुळे पातेलं किती जरी मोठं असलं तर पाण्यामध्ये वाढ होणार नाही, कारण ते असतानाच 1 लिटर आहे. ओके. परंतु बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी विचारतो की ते पातेलं जे आहे त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी आहे
आणि तुमचं 1 लिटर पाणी जर त्या पातेल्यामध्ये ओतलं तर किती पाणी होईल? भरपूर लिटर होणार. भरपूर पाणी. 1 लिटरची वाढ भरपूर. होईल. हा, म्हणजे भरपूर पाणी होईल, बरोबर ना? कारण त्या पातेल्यात किती लिटर पाणी आहे हे आपल्याला माहित नाही, पण आपलं 1 लिटर पाणी जर त्या भरलेल्या पातेल्यामध्ये ओतलं तर पाणी भरपूर होईल, बरोबर? येस. बरोबर आहे. तरी बरोबर क्लिअर आहे? आहे. Yes, sir. क्लिअर आहे? हा, आता समजून घ्या. एकच मिनिट. थोडंसं कोण कोण आहेत मला बघू द्या, म्हणजे मला त्या हिशोबानं थोडंसं अजून बोलता येईल चांगलं. ओके, महत्वाची लोक आहेत, काही अडचण नाही. कोरडे साहेब, शिवाजीराव जोगदंड आणि अण्णा भडकवाड, नीट समजून घ्या. आता बघा, नीट समजून घ्या. 1 लिटर पाण्याची बॉटल तुमच्याकडे आहे आणि ती मोकळ्या पातेल्यामध्ये जर तुम्ही ओतली तर तुमचं 1च लिटर पाणी राहणार आहे, बरोबर ना? परंतु बरोबर आहे. पातेलं जर भरलेलं असेल आणि त्या भरलेल्या पातेल्यामध्ये जर तुम्ही 1 लिटर पाणी ओतलं तर तुमचं 1 लिटर पाणी राहणार नाही, तर ते भरपूर मात्रामध्ये पाणी होऊ शकतं. आता ते कसं होतं दाखवतो तुम्हाला मी. इथून जे 700 रुपये तुमच्याकडून डेबिट झालेले आहेत, ते 700 रुपये कुठं वाटप होतात? तर 2 स्टार मध्ये वाटप होतात, बरोबर? बरोबर. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 स्टार मधून जे तुमचं दुसऱ्या लेवलचं आणि पहिल्या लेवलचं, आता बघा पहिल्या स्टारला सुद्धा पहिल्या लेवलचा पैसा जातो, म्हणजे 1000 रुपये ते कुठं जातात? पहिल्या स्टारला. आणि दुसऱ्या स्टारचा जो 1400 रुपयाचा डेबिट पडतो तो कुठं जातो? तिसऱ्या स्टारला. आता तिसऱ्या स्टार मध्ये म्हणजे पैसे तुम्हाला दोन्ही बाजून येत आहेत, लोकांच्या हे लक्षात येत नाही, नीट समजून घ्या. तिसऱ्या स्टार मध्ये पहिल्या लेवलचा इन्कम आहे 4000, त्याच्यातून 2000 डेबिट होतात, म्हणजे कुठं गेले ते? 2 स्टारला. ओके. ओके सर. ओके. हा, हो सर. बघा, म्हणजे पैसे 1 स्टार कडून पण येतात आणि 3 स्टार कडून पण येतात आणि अशा पद्धतीनं 2 स्टारला डबल इन्कम येतो, म्हणजे स्टार 1 कडून पण येतो आणि स्टार 3 कडून पण येतो. लक्षात घ्या, नीट समजून घ्या पहिल्यांदा. आता परत इथं बघितलं आपण, 2000 रुपये यातले डेबिट झाले, ते गेले 3 स्टारला आणि 2100 रुपये गेले 4 स्टारला. आता 4 स्टार मध्ये 6000तून 4000 डेबिट पडलं, ते 4000चं डेबिट गेलं कुठं? 3 स्टार कडे. आणि 2 स्टार कडून आलेलं किती आहे इकडं? तर 2100 रुपये, 1400 रुपये, बरोबर ना? म्हणजे तिकडून आले 2000, 4000 आणि इकडून आले 1400. अशा पद्धतीचं 5400चं वाटप इकडंच होतंय, हे समजून घ्या पहिल्यांदा. म्हणून कोणतीही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं आकलन होणार नाही, बरोबर? आता इथं बरोबर. परत बघितलं आपण 4 स्टार. हा, आता परत इथं 5 स्टार मध्ये पहिल्या लेवलचा तुम्हाला जो येणारा इन्कम आहे तो आहे 10,000 रुपये. माझं जरा पीडीएफचं काहीतरी इथं ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. तुमच्याकडे पीडीएफ आहे सर्वांकडे, तुम्ही चेक करू शकता, कारण हे आपले वेबसाईटवरती असणारी पीडीएफ आहे. असं नाही की हे गंडवी योजना कुठं तर अंधारात बोळात कोणाला तर जाऊन कोणी तर सांगते करते, असं नाही साहेब. एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. इथं भले भले विद्वान आहेत ना, त्यांनी टाळूचे केस उपटून घेऊन गेलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की इथं विद्वत्तेची गरज नाहीये, इथं आकलेची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. कारण का? ते तितकेच हुशार असते तर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती केली असते त्यांनी, समजून घ्यायचं आपण. आता इथं बघा, 10,000तून तुमचे 6000 डेबिट पडतात, ते कुठे येतात? 5व्या स्टारला, बरोबर ना? 5व्या स्टार, सॉरी 4थ्या स्टारला. 5 स्टारचं 10,000तलं पहिल्या लेवलचं 6000चं अपडेट येतं पाठीमागे 4थ्या स्टारला. आणि तेच इथं 4500 मधून 45,000तलं 5,600 कुठं जातात? 6व्या स्टारला. लक्षात ठेवा. आता त्याच्यापैकी पाठीमागे बघितलं आपण तिसऱ्या स्टारला, तिसऱ्या स्टारचे 2100 रुपये आणि इकडचे 6,000 रुपये, असे किती झाले? 8,100. हे वाटप इकडे होते, लक्षात ठेवा. असा डबल पैसा इकडे येत असतो आणि अशा पद्धतीने हे पैसे जातात. आता हे शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. हे तुमच्यासाठी शक्य नाही, सॉफ्टवेअरसाठी शक्य आहे, पण लोकांची गर्दी झाली तर. नीट लक्षात ठेवा, तुम्ही 100 लोकांना आहेर केलेला आहे पूर्वी, म्हणून तुम्हाला 100 लोक आहेर करत आहेत रिटर्न, बरोबर आहे? बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर. तसं तुम्ही 300 रुपये सिस्टम मध्ये दिलेले आहेत, कारण 300 तुमच्या सिनियरला दिलेत आणि 300 रुपये, पण हिशोब सिस्टम तुमचा 600चा पकडते, सिनियरला दिलेला पकडत नाही, लक्षात घ्या. आता हे अशा पद्धतीनं तुमचे 600 हिशोबात धरलेले आहेत आणि 300 तुम्ही कुणाला तर आहेर केलाय, म्हणून हजारो लोक
5,010 लोक तुम्हाला आहेर करणार आहेत. बरोबर? बरोबर आहे सर. पण सिस्टम मध्ये जर 5,010 लोक नसतील, तुम्ही सुद्धा आणण्यासाठी सक्षम नसाल, तुमच्या खालची लोक आणण्यासाठी सक्षम नसतील आणि पैसे द्या. कुणाचे द्या? कारण सिस्टम पैसे देणार आहे, व्यक्ती नाही. लांडगे सर पैसे देणार आहे का रिचवे पैसे देणार आहे? हॅलो, नाही सर नाही. पैसे कोण देणार? लांडगे सर देणार का रिचवे देणार? रिचवे. दोघही. मग रिचवे कशावर चालतो? क्राऊड वरती चालतो. क्राऊड आला तर पैसे देणार, क्राऊड नाही आला तर रिचवे सुद्धा देणार नाही. नाही. मग मी तुम्हाला पाठीमागे एका लोहाराची गोष्ट सांगितलेली, ती गोष्ट तुम्हाला लागू होऊ शकते. तुम्हाला चंदनाची बाग दिली राजानं की तुमची परिस्थिती सुधारावी, पण तुम्हाला चंदन आहे याची किंमत कळली नाही की एका चंदनाची लाखोमध्ये किंमत असते. तुम्हाला काय वाटलं की मला एवढं मोठं जंगल दिलेलं आहे, तर ही झाडं मी कुठंतरी जंगलात कोळसा लाकूड गोळा करायला जायचो, त्याच्याऐवजी ही झाडं तोडून घातली त्यानं भट्टीला. बरोबर ना? बरोबर आहे सर. बरोबर आहे. तर हे समजून घ्या सगळ्यात अगोदर. आता राहिला प्रश्न, हे पूर्णच्या पूर्ण जे तुम्हाला सांगितलं जातं ते सर्वच्या सर्व वेबसाईट वरती आहे, सर्वच्या सर्व तुमच्या अकाउंट वरती आहे. याच्यातला एकही शब्द मी माझ्या मनाचा सांगत नाही. आणि इथं कोणतंही इंटरनेट ही वेबसाईट ही तुम्ही किंवा मी युटिलाइज करत नाही, किंवा आपण दोघं तिघं बघत नाही, पूर्ण दुनिया पाहते, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? सर. त्यामुळं लाखो रुपये आणि करोडो रुपये देणं शक्य आहे का? तर हे सॉफ्टवेअरला शक्य आहे. मग का शक्य आहे सांगतो तुम्हाला. आज एका टेलिग्रामच्या माध्यमातून जर संजयजी कोरडे अमरावतीत बसून इथं जर मीटिंग करत असतील, त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू शकत असेल, नीलम कचरे मुंबईमधून ऐकत आहेत आणि मीटिंग मधून मला पाहत आहेत, त्यानंतर आमचे श्रीकांत गायकवाड पुण्यामधून पाहत आहेत, आमचे शिवाजी जोगदंड आहेत, अण्णा भडकवाड आहेत, आप्पासाहेब पाटील आहेत, आम्ही सगळेजण एकत्रित एका ऍप्लिकेशनच्या द्वारे येऊन जर मीटिंग करू शकत असेल, त्याच्यानंतर फोन पे वरून एक मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या बँकेतले पैसे दुसऱ्याच्या बँकेमध्ये जाऊ शकत असतील, व्हॉट्सअपवरून तुम्ही पाठवलेले फोटो आणि मेसेज एका सेकंदामध्ये अनेक लोकांपर्यंत फॉरवर्ड होऊ शकत असतील, हा टेक्नॉलॉजीचा कार्यक्रम आहे. आणि इझी रिचवे सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे. सर नो? सर बरोबर आहे सर. बरोबर आहे. हा, त्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी चालवू नका, कारण ती तेवढी जर पॉवरफुल असती तर निश्चित रूपानं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं. टेक्नॉलॉजीला आपण फक्त फॉलो करायचं असतं, त्याच्यावर पीएचडी करायची नसते. फोन पे कसं तयार झालं ह्याच्यावर आपण आता विचार करण्याची गरज आहे का? ते तयार झालेलं आहे ऑलरेडी. हॅलो, बरोबर आहे सर. बरोबर आहे. फेसबुक कसं तयार झालं ह्याच्यावर आता पीएचडी करणार का तुम्ही? का गोल्ड नाही, मेडल नाही, सर. गोल्ड मेडल मिळवणार? ते तयार झालेलं आहे, ते वर्किंग मध्ये आहे, त्याच्यावर लाखो लोकांनी लाखो रुपये कमवलेले आहेत. आपण त्याला पाहायचं आणि त्याला अनुसरायचं. त्याच्यावर पीएचडी आता करण्याची वेळ नाही. हा, तुम्ही नवं संशोधन लावा, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी संशोधन करा, ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील. बरोबर? बरोबर. हा, तर बरोबर हा, आहे. तर एक बरोबर. लक्षात ठेवा, आपण काही गोष्टींमध्ये